पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पोरीच्या हातात संबळ अध्यक्ष बुवा हे लय चुकीच घडतंय बर का। आत्माराम तू मुलीच्या हातात संबळ का दिलास? पोरी संबळ वाजवत नाहीत माहिती आहे ना चांगला। वाजवायचं लांबच राहू द्या, संबळावर बाईची सावली पडलेली पण चालत नाही काय रे। अध्यक्ष बुवा माझ्या वडिलांना श्वासाचा त्रास होतोय, त्यांना नीट उभं बी राहता येत नाहीये। मी त्यांची मोठी मुलगी म्हणजे त्यांची वारसदार मीच आहे, त्यामुळे माझं कर्तव्य म्हणून मी आज त्यांच्या जागेवर उभी राहिली। ए पोरी तुझ्या कर्तव्यापेक्षा ना या स्पर्धेची परंपरा आणि इथलं नियम आम्हाला जास्त महत्वाचे आहेत। आणि एक गोष्ट लक्षात घे मुक्ता, हे संबळ आहे ना हे पुरुषाच्या कमरेला शोभून दिसतं आणि पुरुषांनीच ते वाजवावं। वाह वाह वाह, आईचे सगळे पुजारी पुरुष, तिच्या पालखीचे बोई पुरुष, तिच्या मानाच्या काठीलाही पुरुष आणि तिच्या झेंड्यालाही पुरुषच। अहो निदान आईच्या संबळाला तरी बाहेर राहू द्या। ए याड्या, अरे विरोध करू नको तिला, वाजू दे वाजू दे। हो कांता शेठ तुमचं ना काय कळतच नाही राव। अहो मगाशी म्हणत होता तू आत्माराम हरला पाहिजे, आता म्हणता तिला वाजवू द्या, काय नेमकं करणार आहे? अरे आत्माराम कुठं वाजवणार आहे? ही पोर काय स्पर्धा जिंकणार, तशी मी ती हारणारच आहे। जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मिळाला, स्पष्टच सांगतोय। हिचं नाक लय वर आहे, मला ना हिचं कापलेलं नाक बघायचंय। आणि गड्या तू जिंकला ना तर माझ्याकडून तुला 5,000चं बक्षीस वेगळं। काय सांगता? माव बोलणं मोठं, करूया साठ लोट। कांता शेठ आता हिचं नाक कापलंच म्हणून समजा। ए शाबास। म्हणतो तिला वाजवून द्यावा, असं कसं रिवाज ना आपल्यात? हे येड्या रिवाज घाल चुलीत। अरे पोरगी आहे ती, आपल्या पुढे मिनिट भर तर टिकल का? आणि त्या जागेवर आत्माराम उभा राहील ना, आपण टिकू का? कळतंय का? तिला वाजवून देऊ, एकदा का बाहेर पडली आपल्या तिघातच स्पर्धा आहे, काय कळतंय का? एक मिनिट जरा शांत बसा। एकंदर आता चर्चा झाली त्याच्यामधून असं ठरलंय। हो अध्यक्ष बुवा, आमचा विचार घ्या ना राव, तिला वाजवू द्या।
आम्हा स्पर्धकांची काय हरकत नाहीये. काय रे वाजू दे ना. हा ठीक आहे, तुमची मान्यता असेल तर आमची बी काही हरकत नाही. मुक्ता, तू तुझ्या वडिलांच्या जागेवर वाजवू शकतेस. तर आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. चला सगळ्या स्पर्धकांनी आपली जागा घ्या. आई साथ दे. चला तर मग स्पर्धा आता सुरू करूयात. तर जगदंबा ट्रस्ट धामणगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांची ही 121वी मानाची संपल वादन स्पर्धा सुरू होते. आता मी आईचा जयघोष केला की वादन सुरू करायचं. आई राजा बापूर आणि घे ताल आली. वाजव. मी अहो काय करताय? पोरीच्या हाती संबळ. तिला वाजवू दे कुसुम. पोरीला शाळा नाही शिकवू शकत आपण, संबळ तरी वाजवू दे. दे. नाही नाही वाजवू देणार. अगं कला म्हणून शिकल ती, गोंधळात नाही वाजवणार. दे दे. काय करायचं ते करा. कुसुम हेच वाजव वाजव. तात्याबा मांडे, तात्याबा मांडे. आता फक्त 2 स्पर्धक बाकी आहे. एक म्हणजे आत्मारामची पोरगी मुक्ता आणि दुसरा म्हणजे मावळचा गडगडाट ही उपाधी मिळवलेला भैरू पवार. हा ताल कसा पकडायचा दाखव तुला. गंमत दाखवतो. या इथं हे बघ. हे असं झालं. मनात काय म्हणायचं? दत्तू म्हणजे इथं दत्तू आणि इथं पाटील. काय? दत्तू पाटील, दत्तू पाटील, दत्तू पाटील, 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 पाटील,
आई राजा, मी माया पोरीला उगीच आळवीत होतो, तिची कला दाबून ठेवली मी. आई तूच पोरीच्या रूपात धावून आलीस ग, आता सगळं नीट होईल. बाळा, 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 तू खूप सुंदर वाजवतेस. तू सहज सगळ्यांवर मातही केलीस. बाळा, आपले रिवाज, आपली परंपरा, आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना संबळ वाजवायची अनुमती नाही. आज जरी तू जिंकली असलीस तरी तिला विजयी घोषित करणं हे चुकीचं ठरेल. जी महंत, आज तू जिंकलीस तर आपले कुलाचार, आपला कुलधर्म, आपली संस्कृती हरली असं होईल. आणि त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरू शकतो. महाराज पण मला यावर वादविवाद नको. स्त्रियांनी संबळ वाजवू नये यामागे काही श्रद्धा आहे, त्या आम्हा सगळ्यांना मान्य आहे. तुलाही त्या कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य कराव्याच लागतील. आता जे झालं तर ठीक आहे, पण माझी तुला एक विनंती आहे की इथून पुढं तू कधीही संबळ वाजवू नकोस. कधीही संबळ वाजवू नकोस. कधीही संबळ वाजवू नकोस. महंत महाराज, ही माझी मोठी पोरगी आहे, मी तिच्या वतीने माफी मागतो तुमची. तिचा काही दोष नाही याच्यात, तिची काहीच चूक नाही. मीच वाजवणार होतो, पण मला जरा दम्याचा त्रास व्हायला लागला म्हणून मीच तिच्या हातात संबळ दिला. पण अण्णा तू नाही, या उपर बोलायचं नाही पोरी. महंत महाराज स्वतः नाही म्हणतात म्हणजे नक्की त्यात काहीतरी असेल. महंतांच्या तोंडून साक्षात देव बोलत आहेत. देवाच्या मर्जीच्या पुढे जायचं नसतं. महाराज, तुम्ही म्हणाल ते आम्हाला मान्य आहे. बाळा, मला चुकीचं समजू नकोस, पण आपल्या चांगल्या परंपरा, हे विशिष्ट रिवाज हे पुढच्या पिढीपर्यंत जसेच्या तसे पोहोचवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. वा, तुम्ही काहीतरी बोला. नाही, तू चल घरी चल. नाही अण्णा, नाही नाही, काय पण नाही निपिन नाही. चला तर घरी चल. चल घरी चल. गाववाल्यानो, ज्याप्रमाणे महंत म्हणाले त्याप्रमाणे काही रिवाज पुढच्या पिढीला जसंच्या तसं सोपवणं गरजेचं झालेलं आहे. त्यामुळं या स्पर्धेचा विजेता आहे
भैरू पवार. मी जिंकले ना. काय चाललंय? मी जिंकलेले अण्णा. जिंकलीस पोरी, पण लोकांना ते मान्य नाही. चल 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 घरी चल. तिला तुम्ही हिला थांबवलं का? नाही ना, मग आता मला पण अडवायचं नाही. वाजवशील कुसुम, अगं वेळच तशी आली होती. मुक्ताला दोष देऊ नको. हिला दोष देऊ नको. हिला दोष नको देऊ. बापाला अडवायचं सोडून बिनला जे स्वतः संभाळ वाजवायला उभी राहील. हो, आधीच परिस्थिती आपल्या विरोधात आहे आणि आता ही सारं गाव आपल्या विरोधात करायला निघाली. तरी तुम्हाला बजावलं होतं, ही बारकी असताना हिचा हाती संभाळ देऊ नका म्हणून. पण तुम्ही नशीब लोकांनी तोडवलं नाही. संभाळ वाजवायचे तुला. संभाळ वाजवायचे. वाजवशील, वाजवशील, लागलं नाही ना तुला? आई, अगं एवढ्या वर्षात एवढंच ओळखलं असतं तुम्हाला. तू मला सांग, अजून काय करायला पाहिजे नव्हतं? भक्तीचा चेहरा येत होता गोडोळ्यासमोर, म्हणून त्यावेळेस जे योग्य वाटलं मी ते केलं. परकी लोक घालून पाडून बोलले, अपमान केला, तरी एकड मी समजू शकते. तू तर आई आहे ना, तू तरी नको ना असं वागू. आई, बोलताना मावा तोंड दिसत तुम्हाला, पण मी तुमच्यासाठी करते ती काळजी दिसत नाही. आई, आई, माहितीये ग, माहितीये. लागलं नाही ना तुला? आई, आई, आई आई का काही दर्शन मी नाही लागलं. आई, आई, किती मारलं ग माया लेकराला. होरी, समाजात राहायचं त्याच्या चालीरीती रीतीभाती धराव्याच लागत. समाज आपल्यासारखा नाही बनू शकत. आपल्यालाच समाजासारखं बनून राहावं लागत. काय ग, काय झालं? आत्माराम, म्हणलं होतं ना वाटोळं करीन म्हणून तू. वकील साहेब, तुमच्याच भाषेत सांगा. मी ही कोर्टाची नोटीस घेऊन आलोय. यांचे पैसे 10 दिवसाच्या आत परत करा, नाहीतर तुम्हाला तालुक्याला कोर्टात हजर राहावं लागेल. आणि कोर्टात काय घडन ते बी सांगा. काय होणार? तुम्ही अंगठा लिहून दिलेला कागद कोर्ट तपासणार आणि तुम्ही लिहून दिल्याप्रमाणे
कांता शेटला तुमचं घर देऊन टाकण्याची ऑर्डर देणार. दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी तू घरदार रस्त्यावर येणार. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. भेटू कोर्टात. चला रे. आत्माराम 10 दिवस तुला विचार करायला. माव बोलणं मोठं होऊ द्या 60 लोट. तू होकार आणि कागद फाटलाच म्हणून समज. नीट विचार कर. चला रे. अण्णा अण्णा काय होतंय? अण्णा बस. अण्णा काय तू इथे अशी मंदिरातच दडून बसणार आहे का? मी लढतीये ना. मला साथ देणार आहे की नाही? पाहतीये ना काय चाललंय. एकीकडे रीतभात संस्कृतीच्या नावाखाली माझा विजय हिसकावून वरबाडून घेतला त्या लोकांनी. आणि दुसरीकडे पैशाची भीती दाखवून तू राक्षसबाई बहिणीला उचलायला बघतोय. त्याचं कर्ज फेडायचे पण सगळ्या वाटा एक एक करून बंद होत आहे. आई हात जोडते. मार्ग दाखव. सगळ्या वाटा पुसल्या. दुसरा मार्ग दाखव. दुसरा मार्ग दाखव.